सुंदर आणि स्वच्छ बाग बगीचे ही शहराची ओळख असतात। त्यामुळे शहराच्या सुंदर इतकेच नव्हे तर सुंदर दुर्दैवी आहे, हे दुर्दैवी आहे। खरं तर महानगरपालिकेचा कार्यक्रम होता, महानगरपालिकेने कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली। महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी हा बगीचा लोकार्पित करण्याचा कार्यक्रम केला आणि त्यासाठी जेव्हा कमिशनरनी तक्रार केली तर पत्रिका सुद्धा बदलवली, सर्वांची नावं टाकली। स्वतः सन्माननीय खासदार आलेत। कार्यक्रम शांतपणे होत असताना या विभागाच्या काही लोकांनी, नतद्रष्ट लोकांनी या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला। हा बगीचा आनंद देण्यासाठी होता, तिथे येऊन जो गोंधळ केला आणि याला कारणीभूत मोहिते नावाचे आयुक्त आहे ज्यांनी ही आग लावली। खरं तर मोहितेची जबाबदारी होती, जर पत्रिकेमध्ये नावं कमी जास्त असतील तर त्यांनी या ठिकाणी स्टँडिंग कमिटी, महापौर, उपमहापौर यांच्याशी चर्चा करायची होती, पण आग लावून ते मोहिते गेले। खरं तर मोहितेंवर अनेक आरोप आहेत। 4 महिन्यापूर्वी त्यांची ट्रान्सफर झाली, पण पुन्हा 4 महिन्यांनी या ठिकाणी आपला बदलीचा कायदा उद्ध्वस्त करत त्यांना मुद्दाम इथं महानगरपालिकेत भाजपला त्रास देण्यासाठी आणण्यात आलं। या राज्यामध्ये गेल्या 50 वर्षात अशी घटना कधीच झाली नाही की 4 महिन्यापूर्वी इथून ज्याची बदली झाली, 4 महिन्यांनी मुद्दाम भाजपचं सरकार नसताना प्रशासक म्हणून त्यांनी या ठिकाणी धिंगाणा घालावा, यासाठी या मोहिते नावाच्या एका भ्रष्ट आणि बदमाश अधिकाऱ्याला इथं पाठवण्यात आला आहे। आता आम्ही सुद्धा पुढच्या अधिवेशनात या मोहितेचा पूर्ण हिशोब केल्याशिवाय राहणार नाही। हो, प्रोटोकॉलनुसार आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचं नाव पत्रिकेत नव्हतं असा आरोप झालाय, त्याच्याबद्दल काय सांगाल? पत्रिका नव्हती, नंतर जेव्हा कलेक्टरांनी सांगितलं अशी कोणतीच पत्रिका नव्हती, मग पुन्हा पत्रिकाही केली, मग प्रश्नच कुठं उपस्थित होतो? जेव्हा पत्रिका महानगरपालिकेने तयार केल्यानंतर तुम्ही कमिशनर किंवा जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करू शकता, असा अधिकार हा कोणालाही कायद्याने प्राप्त नाही। असे अनेक कार्यक्रम होतात की ज्या कार्यक्रमात मला सुद्धा निमंत्रित केल्या जात नाही, पण आम्ही कधी गोंधळ घातला नाही। या दृष्टीने आम्हाला जर वाटलं तर आम्ही कायदेशीर विधिमंडळात आपल्या हक्काची लढाई लढू। पण गेले 27 वर्ष अनेकदा असे प्रसंग आले, तुम्ही जुना इतिहास काढून बघा, अनेक कार्यक्रमात आम्हाला निमंत्रित केलं जात नव्हतं, पण आम्ही कधी एका चकार शब्दांनी सुद्धा अशा पद्धतीने लहान मुलांसाठी, या ठिकाणी ज्येष्ठांच्या सन्मानासाठी, आनंदासाठी जो इथं उद्यान उभं झालं, त्या उद्यानामध्ये गोंधळ घालणं। आझाद बगीचाच्या उद्घाटनाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला करायचं ठरवलं महानगरपालिकेने। काल शहरामध्ये जे बोर्ड लागले ते वेगळे होते, केवळ महानगरपालिकेचे 3 पदाधिकारी यांचे फोटो टाकत त्यांनी तो उद्घाटन आहे असं सांगितलं। लोकांमध्ये चर्चा झाली, चांगली वाईट चर्चा झाली, म्हणून आज सकाळी त्यांनी ठरवलं की हा कार्यक्रम महानगरपालिकेने प्रोटोकॉलनुसार घ्यायचा, ज्याच्यामध्ये त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त यांची नावं टाकत, जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदारांचं नाव टाकत हा कार्यक्रम संपन्न करायचं ठरवलं। माझ्याकडे स्टँडिंगचे सभापती संदीपजी आवारी हे माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं की आपण हे इथले स्थानिक आमदार आहात, आपण आलं पाहिजे, आपला पूर्ण सन्मान होईल। मी त्या ठिकाणी कार्यक्रमस्थळी गेलो, 6 वाजता बोलावलं होतं, 6 पावणे 7 वाजता तो कार्यक्रमाला सुरुवात झाली। मी जायच्या अगोदरच कार्यक्रमाचं उद्घाटन करून टाकलं। तिथे स्टेजच्या ठिकाणी मला बसायला जागा नाही, 1 तास मी त्या ठिकाणी उभा राहिलो आणि ज्या स्टेजवर खुर्च्या लावल्या होत्या त्या खुर्च्यांवरती माझं नावही नव्हतं, केवळ 3 लोकांची नावं होती। बल्लारशांच्या तिथे पालकमंत्र्यांचं नाव होतं, खासदारांचं नव्हतं, बल्लारशांच्या आमदारांचं नाव होतं, माझं नाव त्या ठिकाणी, माझ्या नावाची पट्टी कुठेही नव्हती। म्हणून मग मी त्यांना विनंती केली की मला 2 मिनिटं बोलू द्या, मला मी शुभकामना देतो आणि या शुभकामना देऊन मी या ठिकाणून निघून जातो। परंतु मला त्या ठिकाणी 2 मिनिटंही बोलू दिलं गेलं नाही, 2 मिनिटंही बोलू दिलं गेलं नाही। प्रोटोकॉल सांगितला गेला आणि प्रोटोकॉल जर असेल तर तो कार्यक्रम महानगरपालिकेने आयोजित केला नाही, कारण की कमिशनरनी काल तसं पत्र दिलं महापौरांना की राजशिष्टाचाराचं पालन करत आपण हे केलं पाहिजे। आणि सांगितलं गेलं की ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान झाल्यानंतर
तुम्ही बोला. मी म्हटलं मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायला उशीर होत असल्यामुळे म्हटलं, परंतु मधातच बल्लारशाचे आमदार बोलू लागले. म्हटलं कशाला आपण हा वादविवाद वाढवायचा विनाकारणचा. इथे पोलीस आहे, सगळे लोक आपले आया बहिणी मुलाबाळांसहित आल्या, महिला, एक होऊ द्या म्हणून मी त्या ठिकाणी निघून आलेलो आहे. परंतु मी सांगतो, लोकशाहीला अतिशय घातक असा हा प्रकार आहे. या पद्धतीचं काम एक चूक आहे. आज काल कोणी सत्तेत होते, आज हे आहेत, उद्या कोणी येणार. सत्तेतलं बदल होत राहणार आहे. पण या चंद्रपूरचं सांस्कृतिक शांतीचं जे परंपरा आहे, ती परंपरा कायम ठेवणं हे तुमचं आमचं काम आहे. केवळ मी आणि मीच ही जी भूमिका आहे ही काही योग्य नाही आहे. म्हणून या घटनेचा मी निषेध करतो आणि एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे